जळगावच्या जामनेर तालुक्यातील शहापूर रे आज या ठिकाणी एक थरार अनुभवला। या ठिकाणी शेतात काम करणाऱ्या तरुणावर बिबट्याने हल्ला केला आणि तरुणाने देखील त्याला तोडीसतोड उत्तर दिलं, झटापट केली आणि अखेर बिबट्याला पकडून वन विभागाचे स्वाधीन केला आहे। हाच तो तरुण आहे की ज्या तरुणाने या ठिकाणी बिबट्यासोबत झटापट करण्याचं धाडस दाखवलं। त्या तरुणाशी आपण बोलणार आहे। काय सांगशील नेमकं मुकेश, काय नेमकी घटना होती, कशा पद्धतीने तू त्याला परतून लावलं? जसं मला माझ्या भाऊनी फोन लावला, तसं मी पडत समथिंग गाडी घेऊन आलो, पण त्यांनी लगेच त्या फॉरेस्टवाल्याला पण फोन लावला। त्या फॉरेस्टवाल्याला फोन लावला, जसं मला फोन लावला त्याने की आपल्या शेतामध्ये बिबट्या आहेत बुवा, बाया पण आहे, मजूर आहे। मग मी जसं लगेच फॉरेस्टवाल्याने त्यांना फोन लावला। जसं फॉरेस्टवाला फोन लावला तिथं मी तर शेतात आलो। मग ते पण लगेच हजर झाले, फॉरेस्टवाले पण लगेच तात्काळ हजर झाले। मग त्यांनी त्याला बघितला की विहिरीत आहेत बा तो। मग मी विहिरीच्या तिकडच्या बाजूने गेलो आणि विहिरीच्या इकडच्या बाजूनं फॉरेस्टवाले होते, भरपूर लोक बी होते गावातले। तसे आमच्या शेतामध्ये मजूर पण काम करत होते, मी पण तिकडे साईडनं होतो। आणि तितक्यामध्ये तो बिबट्या बाहेर निघाला। तिथं जसा बिबट्या बाहेर निघाला तसं त्यांनी माझ्यावर हल्ला केला तर माझी त्याची झटापट 10 मिनटं पण चालली, 10 मिनटापर्यंत चालली। कोणीच मग समजून घ्यायला म्हणजे झटापट चालली। लगेच काका तिकडनं पळत आले। मग हे काका सुभाष, शेजारची शेतकरी पळत आले। त्यांना पण मला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि लगेच तितक्यात फॉरेस्टवाले पण आले। त्यांनी पण त्याला पकडून फॉरेस्टवाला दबोचला आणि त्यांना हातपाय बांधून त्यांनी बरोबर त्याला काय करायचं समजून त्यांच्या हिशोबाने त्यांनी बरोबर केलं। आणि मला लगेच माझ्या मित्रांनी मला लगेच हॉस्पिटलमध्ये रुग्णालयामध्ये दाखल केलं। वीर असेच होते ते समजून धनगर कंपनीची वीर होती समजून घ्या। ते शेत पडेल होतं असंच, तर सुनी वीर होती समजून 20-25 फुटाचा गड्डा होतं। त्या गड्ड्यात तो माझा असा अंदाज आहे की तो तिथंच राहायचा। आमचं काही लक्षच नाही बा की तो इथंच राहतो म्हणून। पण तो काय की आढळला आणि आम्ही असं झालं बा असं सांगितलं फॉरेस्टवाल्यांना। पण माझ्या पूर्ण इथं बोचकलेलं आहे, इथं आणलेलं आहे, हे पूर्ण हातानं चावलेलं आहे, माझा पूर्ण पाय हे झालेला आहे, पूर्ण अंगावर पूर्ण जखमा केलेला आहे त्यांनी। बिबट्याने जेव्हा तुझ्यावर हल्ला केला त्यावेळेस तुझ्या मनामध्ये भीती नव्हती का की आता आपला खरं नाही आहे, बिबट्या आपल्याला मारून टाकेल वगैरे, अशी काही भीती नव्हती का? माझ्या इथे तर भीती होती, पण मी जर पायाचं कधी म्हणलं हा मला मारून टाकेन बा तसं बा मारूच तर बा आमने सामने ठेवून घ्या पाहिजेशी। तुम्ही डायरेक्ट न घाबरता त्याशी डायरेक्ट भिडलो आणि त्याची माझी झटापट चालली। लगेच काका तिकडनं पळत आले की बा पोरगा मरून जाईन बा तसा। ते पण आले, त्यांना पण चावलं त्या बिबट्याने आणि मला तर घायलच केलं समजून घ्या। आणि लगेच तितक्यात अजून फॉरेस्टवाले आले आणि त्यांनी पण त्यांना दबोचला। किती वेळ चाललंय सगळं? तरी बी 10 मिनिट जवळपास चाललं। गिरीश महाजनांचा तुला फोन आला होता? हां, गिरीश महाजनांना पण मला व्हिडिओ कॉल केला होता त्यांनी। गिरीश महाजनांनी मंत्रींना पण मला व्हिडिओ कॉल केला होता। त्यांनी पण मला शाबासकी दिली। त्यांनी सांगितलं की तसं मी तुला आल्यावर भेटतो। मुंबईला आहे ते बस, मी तिथं जामनेरला आला की भेटतो बा तुला। त्यांनी पण माझं कौतुक केलं बा किंवा असं किंवा मोठं काम केलं बा, तू न त्याला सोडलं नाही, त्यांना त्यांनी सगळ्यांनी पकडून फास्टीच्या ताब्यात दिलं बा, हेच ते कौतुक करत होते। दोरानं बांधून वगैरे सर्वांनी ते वाटते तुला एक चांगलं काम केलं? आता म्हणजे माझ्यावर बितलीच ते काय की बितलीच आता तर ते असं बितली तर म्हणजे मला काहीच कळलं नाही। मी तसं असं बिबट्या माझ्यावर हल्ला गेला मला काहीच कळलं नाही। मला असं म्हणलं आता गेलो बा, पण आता पण मी त्याची माझी झटापट बरंचसं टाईम चालली। मग काका आले, काकाची समजून काकाला पण त्यानं बोचका धरला। फॉरेस्टवाले आले, यांची पण समजून त्यांना पण मदत दिली। त्यांना पकडून ते फॉरेस्टवाले घेऊन गेले। मुकेश जेव्हा त्या बिबट्याशी 2 हात करायला भेटला त्यावेळेस त्यांची झटापट सुरू असताना हा प्रकार शेजारचे जे शेतकरी आहेत त्यांच्या लक्षात आला आणि ते देखील आपल्या मुकेशच्या मदतीला धावले। ते देखील काका आपल्यासोबत आहे, त्यांच्या देखील पायाला या ठिकाणी बिबट्याने जखम केलेली आहे आणि त्यांना देखील दुखापत झालेली आहे। काय झालं होतं नेमकं तेव्हा? तो मुकेशची बिबट्या झटपत होता, तो मला अशी भीती वाटली नाही का तो बिबट्या आपल्याला पण मारेल? सर मला असं बा दुःख वाटलं की बा जवान लेकरू जर बा काही कमी असं झालं ते मागूनच पाहायला गेलं नाही, मी त्याला आवरायला गेलो। अच्छा, तुम्हाला लागलंय कुठे? हे लागेलं ना। भीती नव्हती मनामध्ये तुमच्या? नाही, काही भीती नाही, जीव गेला असता नाही। मग माझं टायमावर सर काही पाहणं पडतं नाही, माणुसकी समजा। माणुसकी। तर प्रत्यक्षामध्ये जेव्हा आपल्यावर स्वतःवर प्रसंग घडतो त्यावेळेस जे शक्य असतं तेच या दोघांनी या ठिकाणी केलं। बिबट्याने जेव्हा तरुणावर हल्ला केला त्याचवेळी वन विभागाची टीम देखील त्या ठिकाणी विहिरीच्या एका बाजूला होती। मात्र ते रेस्क्यूचं ऑपरेशन सुरू करण्यापूर्वीच बिबट्या विहिरीतून पळाला आणि थेट काम करणाऱ्या तरुणाच्यावर त्याने हल्ला केला।
त्यांच्यामध्ये जवळपास 10 ते 15 मिनटं झटापट चालली. एकमेकांमध्ये हल्ला प्रतिकार तो करत राहिला आणि ही गोष्ट जी आहे त्या शेजारच्या शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी देखील तरुणाला त्या बिबट्यापासून वाचवलं. अशा पद्धतीने विभागाचे कर्मचारी येईपर्यंत बिबट्या यांनी पकडून ठेवला आणि तो वनविभागाचा या ठिकाणी सुपूर्द केलेला आहे. तरुणाने जे धाडस दाखवलं त्याबद्दल मंत्री गिरीश महाजन यांनी व्हिडिओ कॉलद्वारे त्याच्याशी संपर्कात असून त्याचं कौतुक केलेलं आहे. तर दुसरीकडे या मुकेश डोंगरे या तरुणाने जे साहस, धाडस आणि हिंमत दाखवली त्याच्या या हिमतीची संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये एकच चर्चा रंगलेली आहे असून हा विषय जो आहे चर्चेचा बनलेला आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.